हे आहेत गुलगुले गव्हाच्या पिठाचे। हे बघा, आतमधून इतके मुलायम आहेत, सॉफ्ट सॉफ्ट, आणि वरतून असे आहेत। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने जरूर करून पहा। गोड आहे ते। हे बघा, याला लागणारे साहित्य काय आहे ते आपण बघूया। हे बघा, बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट, एकदम सॉफ्ट आहेत। आणि हे बघा, हे असे दिसतात। लहान मुलांना स्नॅक्स मध्ये द्या तुम्ही, स्कूल मध्ये, घरी बसल्यावरती हे ते खाऊ शकतात आरामात, भरपूर छान लागतात। तुम्ही हे बनवा। आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवणार आहोत। तर त्याचे साहित्य पहा। हे गव्हाचं पीठ आहे, याच्यामध्ये आपण साखर टाकूया 1 वाटी। त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ। नंतर आपण हा खायचा सोडा थोडासा टाकणार आहोत, जास्ती नाही। हा मी खाण्याचा सोडा टाकते याच्यात, त्याला एकजूट करते, चांगलं मिक्स करते। हे बघा, हे तुम्ही नक्की करून पहा, तुमच्या लहान मुलांना आवडेल। टिफिन मध्ये देऊ शकता तुम्ही हे झटपट। एकजूट केलेलं आहे मिक्स मी। हे बघा, आता याच्यामध्ये मी हळूहळू पाणी टाकणार आहे। हे बघा, हे मी पाणी घेतले, ह्याच्यामध्ये टाकते मी थोडं थोडं करून। जास्ती एकदम नाही ओतायचंय, नाहीतर मग ते बॅटर पूर्ण पातळ होऊन जाईल आणि मग ते गुलगुले होणार नाहीत। त्याच्यासाठी थोडं थोडं तुम्ही पाणी टाकून त्याला व्यवस्थित एकजूट करून घ्या। ही रेसिपी खरोखर भरपूर टेस्टी आहे, माझ्या मुलांना भरपूर आवडते। हे बघा, आता त्याच्यात मी अजून पाणी टाकणार आहे। हे बघा, मी अजून पाणी टाकते। तर हे परत मिक्स करायचं आहे। खालती वरती करून करून पूर्ण ते मिक्स करा। मी अजून पाणी टाकते। हे तुम्ही बघू शकता, बॅटर असं झालेलं आहे, जास्ती घट पण नाही, जास्ती पातळ पण नाही। हे बघा, अर्धा किलो पीठ आहे। अर्धा किलो पीठला, गव्हाच्या पिठाला तुम्ही पाव किलो, नाही तर पाव किलो पेक्षा थोडीशी जास्ती अशी साखर तुम्ही टाकू शकता। आता आपण हे पाणी तुम्ही चेक करूनच वापरा, कारण की पाण्याचं प्रमाण कधी जास्ती कधी कमी होऊ शकतं। कुठल्या पिठाला जास्ती लागतं, कुठल्या पिठांना कमी पाणी लागतं। तर माझ्या पिठाला मी ही जी वाटी आहे मोठी, ही 1.5 वाटी लागलेली आहे पाणी। आता हे मी झाकून ठेवते। ते जे आपण सोडा आणि साखर टाकलेले आहे ना, ते ॲक्टिव्ह होण्यासाठी, म्हणजे साखर विरघळण्यासाठी आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। हे बघा, मी याला झाकून ठेवते। हे बघा, हे बॅटर असं झालेलं आहे। हे बघा, असं बॅटर झालं पाहिजे त्याचं। आता एक पॅन मध्ये मी तेल ठेवले गरम करायला। तर आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून गुलगुले सोडूया। हे बघा, मी पाण्यामध्ये हात टाकते। पाण्यात हात टाकून मग त्याचे गोल गोल असे बनवायचे, असे हे सोडायचे छोटे छोटे गोळे करून। हे बघा,
तेल चांगलं गरम झाल्यावरतीच टाकायचंय, त्याच्या आधी टाकू नका. हे बघा, हे असे फुगून वरती येतात, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, आता याला लालसर करायचंय थोडं. त्याला पलटी करून घ्या, ह्याला सगळं व्यवस्थित. हे असं सगळीकडून पलटी करून घ्या, म्हणजे सगळीकडून ते शिजलं पाहिजे. हे बघा, असे लालसर झाले पाहिजे असे. हे बघा, असे झाले पाहिजेत ते. भरपूर टेस्टी लागतात, तुम्ही करून पहा. तुमच्या लहान मुलांना पण आवडेल, टीव्ही बघताना, स्कूलमध्ये घेऊन जायला. हे बघू शकता तुम्ही. हे आहे गुलगुले.